अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सन 2018 पासून सतत पोलीस प्रशासन राज्य शासनाकडे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढीव 3 पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यासाठी युनायटेड फोरम संघटनेने निवेदन दिली होती। यावर प्रशासनाने सुद्धा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता। मात्र 7-8 वर्षे उलटून सुद्धा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नसल्याने अखेर 20 सप्टेंबर रोजी युनायटेड फोरम संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असताना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट आंदोलनस्थळी पोहोचून धरणे आंदोलन रद्द केले। या संदर्भात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मागणीवर चर्चा करण्यात आली। गणेश शिंदे यांनी सुद्धा मागणीबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे अशी माहिती दिली। अखेर फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांनी लेखी पत्र दिल्याने आंदोलन रद्द करण्यात आले। यावेळी युनायटेड फोरमचे किरण गुर्दे, अलीम पटेल सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अमरावती शहरामध्ये वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अमरावती शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे। यासोबतच पोलीस स्टेशन नवीन 3 पोलीस स्टेशनची निर्मिती झाली पाहिजे। यासाठी आम्ही सीपी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केलं। सीपी साहेबांनी आणि त्यांच्या प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर दिलं की आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे लागतील। परंतु हे सांगतो तुम्हाला इच्छितो की ह्या कागदावर आमचा विश्वास आहे सोबतच, परंतु जोपर्यंत ही गोष्ट पूर्णताच होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा तसाच चालू राहील। यापुढे आम्ही आंदोलन करू, धरणे आंदोलन करू। टाकू दिला, पण झालं असं की ते म्हणे बा तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी त्यांनी आम्हाला पुन्हा रितसर असं बोलवलं होतं प्रशासनाने। त्यांनी आम्हाला त्यांनी जे प्रस्ताव पाठवले शासनाला ते सगळे दाखवले आम्हाला। ठीक आहे, त्याच्या कॉप्या मी आता मागणार आहे। DCP साहेब आता आले आहे तर, आणि त्यामुळे आम्ही त्याच्यानंतर आम्हाला काही फक्त 1-2 तासासाठीच करायचं होतं। हा विषय त्याच्या मागचा। याचा प्रॉब्लेम असा आहे की सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जे बजेट आहे ते वर्षानुवर्ष वाढत आहे आणि कोणतंच प्रशासन, न कलेक्टर ऑफिस, न विभागीय आयुक्त कार्यालय, म्हणलं आपलं महानगरपालिका आहे, कोणतंच डिपार्टमेंट अंगावर घ्यायला तयार नाही। तो बजेट त्या बजेटचा प्रॉब्लेम आहे। आणि याची वर्किंग म्हणजे कार्यान्वित करणारी जे डिपार्टमेंट आहे हे CP ऑफिस आहे। CP ऑफिसने जरी यांना प्रस्ताव पाठवले, सगळे पाठवले, आता त्यांनी जवळपास सांगितलं की बा जे बीट असते ती एका कंपनीनं उचललेलं आहे आणि आता ते 2-4 महिन्यात सीसीटीव्ही अमरावती शहरात लागणार आहे कॅमेरे। हे कागद दाखवले त्यांनी आपल्याला। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।